मोठी सभा होणार आहे। आज इथे देवदत्त भाऊ निकम तसंच बाळासाहेब असतील, धोंडी भाऊ असतील, स्वप्नील भाऊ गायकवाड, डॉक्टर हरीश, रविकांतजी वरपे, सूरज भाऊ, सर्व प्रमुख मान्यवर व तसंच सरपंच, सदस्य, सोसायटीचे सर्व चेअरमन, सदस्य, कार्यकर्ते, पदाधिकारी इथे आले होते। त्यांनी खूप चांगलं असं नियोजन 21 तारखेचं केलेलं आहे। खरं तर याच्या आधी पवारसाहेब इथे येणार होते, पण दोनदा सभा ती कॅन्सल झाली होती। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला इथं सभा घ्यायचीच, म्हणून 21 तारखेला साहेब स्वतः इथे येत आहेत। इथे असणारे अनेक पदाधिकारी, शेतकरी, कष्टकरी साहेबांना अनेक वेळा भेटले, साहेबांना विनंती केली की काही करा पण इथं सभा घ्या। आता 21 तारखेची सभा ही मोठी होईल। इथं असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला विनंती केली की या सभेला जी लोक येतील ती फक्त आंबेगाव आणि शिरूरची जी 42 गावं आहेत तिथूनच येतील, बाकी पदाधिकारी दुसऱ्या तालुक्याचे असतीलच, पण ही सभा आमची आहे। इतक्या आपुलकीने, प्रेमाने इथं असणाऱ्या नागरिकांनी ही सभा घेतलेली आहे, त्यामुळे प्रतिसाद खूप चांगला होईल असा विश्वास आहे। अनेक लोकांना धमकीचे फोन आले, जायचं नाही, तुम्हाला बँकेतून निधी मिळणार नाही, तुमच्या ग्रामपंचायतला निधी मिळणार नाही, ऊस तुमचा घेणार नाही, त्याच्याचबरोबर येत्या काळामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषदला तुम्हाला संधी देणार नाही। ह्या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा अनेक पदाधिकारी इथे आले। त्याच्यावरूनच कळतं इथली लोक हे विचारावर आणि आदरणीय पवारसाहेबांवर प्रेम करतात। त्यामुळे 21ची सभा खूप मोठी अशी सभा होईल असा विश्वास इथं आल्यानंतर, आढावा घेतल्यानंतर आम्हा सगळ्यांना वाटतो। दादा, खरं तर तुम्ही मोठा आरोप करताय की कार्यकर्त्यांना थांबवलं जाते, म्हणजे पवारसाहेबांची सभा रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। असंच दिसतंय की तुम्ही जाऊ नका, सभा मोठी घेऊ नका, सभा मोठी होऊन देऊ नका। जर मग इथे असणाऱ्या, जसं मी मगाशी तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व सरपंच आणि सदस्यांना विचारलं की असं काय झालं आहे का, तर मला असं वाटतं की 95% लोकांनी हात वर केले, हो असं होतं आहे। याच्यावरनं समजून घ्या की काही लोक फक्त दाखवत आहेत की पवारसाहेबांबरोबर आम्ही विचाराने आहोत, पण सत्तेत तर दुसऱ्याबरोबर आहोत। आणि मग जेव्हा सभा व्हायची वेळ येते तेव्हा तुम्ही कार्यकर्त्यांना धमकावता। लावलेले फ्लेक्स गावातले काही ठिकाणचे काढले जातात, लावलेले फ्लेक्स काढले गेले, मग ह्याच्यावरनं आम्ही काय समजायचं की उगाचच लोकांमध्ये